कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना 15 जून 2026 रोजी जयपूर येथील आंदोलनादरम्यान मारहाण करत भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या भ्याड हल्ल्याचा बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे। निवेदनात म्हटलं आहे की कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना 15 जून 2026 रोजी जयपूर येथील शहीद स्मारक येथे एका विद्यार्थी आंदोलनादरम्यान गुंड लोकांकडून मारहाण करण्यात आली। नीट, पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या विरोधात आयोजित सभेला संबोधित करण्यासाठी ते मंचावर जात असताना गर्दीतील काही अज्ञात समाजकंटकांनी त्यांना धक्काबुक्की करत थप्पड लगावल्या। सीजेपीच्या वतीनं नीट, पेपरफुटी, बेरोजगारी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। अभिजित दिपके समर्थकांच्या खांद्यावर बसून सभेला संबोधित करण्यासाठी जात असताना गर्दीतून आलेल्या काही लोकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला। हल्लेखोरांनी कॉलर पकडून त्यांना मारहाण केली। तरुणांना घाबरवण्याचा आणि मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न। अभिजित दिपके यांच्यावर हल्ला झाल्यानंतर भारत देशातील संपूर्ण तरुणांवर हा हल्ला झाल्याचं म्हटलं जातं। ही लढाई विचारांची आहे, हक्क, अधिकाराची आणि सत्याची आहे। परंतु या लोकशाही मार्गाने चाललेल्या लढ्याला काही समाजकंटक मारहाण आणि हल्ला करून गालबोट लावतात, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे। Abhijit Dipke, the founder of Kochroj Janata Party, was beaten up by some ghouls during a student protest in Jaipur on 12 June 2026. We express our public protest against this incident from Birsa Fighter Association. This movement was against need paper fraud and unemployment. This is a battle of ideas, truth and rights. This attack on Abhijit Dipke is on the entire youth of India. We have demanded that strict action should be taken against these attackers. Jai Hind. ब्युरो रिपोर्ट 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।